Bye.
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ या शिवा हे उदराये ठेवित्व हा पाय जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय देऊ या शिवा हे उदराये ठेवित्व हा पाय जीव थोडा तुका म्हणे वच्चे धेनुयांच्या चित्ती तैसे माझ येते सांभाळती काय देऊ या शिवा हे उदराये ठेवित्व हा पाय जीव ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावादी सद्गुरु दास तुका जगदवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण तुकोबारा यांच्या गात्यातला हा भंग संतपणा महाराज. कारण त्या ठिकाणी म्हणजे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संतांचे उपकार त्या ठिकाणी सांगण्याकरता त्या ठिकाणी म्हणजे कुणालाही त्या ठिकाणी ताकद नाही महाराज. संत जन्माला आले त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी जगामध्ये भक्तीचा डांगरा पिटिले. सगळ्याला त्या ठिकाणी भक्ती माहित नव्हती महाराज. सगळे त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे, 2 टेम खाना 1 टेम सोना. देवाला चिंता वाटते कारण 33 कोटी देवाला चिंता वाटते महाराज. बुडत हे जण न देखवे डोळा
उडत हे जण ना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. कारण त्या ठिकाणी संतांना कळवळा नाही, बाकी लोकांना कळवळा नाही. कारण त्या ठिकाणी कसं आहे, सगळे सोयरे दायरे नातू पंतू खपडपंतू सगळे पैसा असत रे. बाकीला कळवळा नाही महाराज, संतांना कळवळा आहे. कारण त्या ठिकाणी म्हणजे जगाच्या कल्याणाकरता संतांची होती आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती हे कष्टविती पोकारी. जगाच्या कल्याणाकरता संत जन्माला आले आणि जगामध्ये भक्तीचा डांगोरा पिटीने महाराज. सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाणार आहे महाराज. त्या ठिकाणी ध्येय मिळाला आपल्याला, देव कळाला नाही. काही लोकांना ध्येय मिळाला नाही, देव कळाला. जे बरे का आपण बरे. त्या ठिकाणी आम्हाला तिगट आंबट खरट सगळं करते. पण देवाच्या दर्शनाला, देवाच्या पाया पडणार, पंढरीची वारी करणार, महाराज करणार गेल्यात. बाकी तर सोडून द्या. भारतीमध्ये त्या ठिकाणी सप्त्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पांढरं मध्ये एका महाराजाला म्हणतो ढग्याच्या घरी चला महाराज फराळा आहे. त्यानं म्हणतो एखादं सुटली आहे. अरे मी एखादा सुटल्यानं धरा येते बाबा, सोमवार सुटायचं धरा आहे ना. असले काय झाले महाराज. कारण लोकात सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. लोकांना सांगतात दशमी दिवशी वांगा खावली. एक महाराज प्रवचन करता, महाराज दशमी दिवशी वांगा खायचं नाही. आज ते मावशी त्या ठिकाणी म्हणजे प्रवचन ऐका होती, तिचा मालक नवमी दिवशी आज त्या ठिकाणी वांगी आणला. तिची दशमीची पंगत होती. त्या ठिकाणी आपटूट वांग्याची भाजी महाराज सगळ्याला वाढत वाढत आणि त्या ठिकाणी महाराजाला सुट्टी पुढे चालली. महाराज म्हटले माहिती वाडा दशम्या महाराज काल सांगितलं की पाणी पाणी वाडा म्हटलं. भानगड असे महाराज आपटूट वांगे खाल्लं. कारण त्या ठिकाणी कसं आहे महाराज, संत जन्माला आले. नीट आहे का, संत जन्माला आले त्या ठिकाणी म्हणजे आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं आमचं भाग्य आहे. कारण त्या ठिकाणी मार्ग दावून गेले आधी जयाने दी संत. कारण मार्ग दाखवून गेले महाराज, त्या मार्गाने जायचं आहे. जगामध्ये त्या ठिकाणी कुणाला काही माहित होतं का, माहित नव्हतं. कारण संतांनी सांगितले महाराज. कारण त्या ठिकाणी संतांनी सांगितले बाबा तुम्ही जन्माला आलो ना, तुम्हाला पंचतत्वाचा ध्येय आला. आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी पाचापासून उष्णांडला. ह्या ध्यान भगवंताची प्राप्ती करा. ह्या ध्यान पंढरीची वारी करा. ह्या ध्यान भगवंताचं नाव घ्या. कारण तपस्या करा. तपस्याचं बळ श्रेष्ठ आहे, वाक्याचं बळ श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी कायाचं तप श्रेष्ठ आहे महाराज. कायेनं वाचेनं भगवंताची प्राप्ती करा. आपल्या त्या ठिकाणी जन्मभूमीपासून पंढरीची वारी करा महाराज. कारण त्या भगवंताला त्या ठिकाणी म्हणजे आनंद वाटतो. वाट पाही उभा भेटीची आवड करपाळू तातड उठावे. आणि त्यास भगवंताला सुद्धा आनंद वाटायची चित करा महाराज. कारण देवाला काय आवडतं, ही थोर भक्ती आवडती देवा संकल्पा विनमाया संसाराची. कारण देवाला भजन मार्ग आवडतो महाराज. देव भजनामध्ये आहे, देव कीर्तनामध्ये आहे, देव कुणाच्या घरात नाही महाराज, देव संतांच्या घरामध्ये आहे. ज्या सुखा कारणे या सुखा कारणे
या सुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सोहन, लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवंताला त्या ठिकाणी म्हणजे ते तुच्छ वाटणारा वैकुंठ, त्या वैकुंठामध्ये त्या ठिकाणी म्हणजे जगातलं सौंदर्य, स्वर्ग मर्त्य पाताळ इतकं सौंदर्य. महाराज एक बाई त्या सौंदर्याला बघितली, त्या ठिकाणी भुलून गेली त्या वैकुंठात. तसलं वैभव सोडून देव आले महाराज. इंद्राची पत्नी सची दररोज इंद्र त्या ठिकाणी दर्शनला जायचा आणि त्या ठिकाणी निधी येते मोठी नावी भरतात. नको म्हटलं त्यांना त्या ठिकाणी माहित आहे हे बाई जर त्या देवाला बघितले नाही वापिस येणार नाही. बोललो का हो अण्णा, एक सांगतो मावशी, त्या लाल कपडे कसा महाराज सची निधी येते. ऐरावत हत्तीवर बसून गेले महाराज. भगवंताला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन झालं. पाहिलिया वेद लागे वैशेजी वेद जोडून या. भगवान त्या ठिकाणी चतुर्भुज असताना भगवान त्या दर्शन झालं महाराज. त्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी चल म्हटला बायकोला, मी येणार म्हटली बाई. तपश्चर्या केली महाराज, देव प्रसन्न झाले. त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर काय मागतीस माग. त्याने म्हणते तू त्या ठिकाणी माझा अंगीकार करा तुम्ही. त्याने म्हटले त्या ठिकाणी मी आता अंगीकार करणार नाही. अरे तुझा अंगीकार, अरे कृष्ण अवतारामध्ये मी कृष्ण होऊन जन्माला येईन, तू राधा होऊन जन्माला आहे, त्यावेळेला तुझा अंगीकार करतो. एवढं सौंदर्य देव सोडे महाराज. आणि भक्तांच्या घरला आले. अरे राधा कुंभाराचा त्या ठिकाणी वैभव झालतो. कारण त्या ठिकाणी देव कसा महाराज, देव प्रेमाळू आहे, देव कृपाळू आहे, देव भक्तवत्सलांतर आहे, देव भक्तांच्या घरी आहे, देव भक्ताच्या मागे पुढे आहे. त्या ठिकाणी देव झाला त्या ठिकाणी कुंभार. रुक्मिणीला केले कुंभारी, गरुडाला केले गाढव. थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ दयाला, गोरे खाये भिलनीचे. देव त्या ठिकाणी म्हणजे प्रेमामध्ये गुंतून जातो महाराज. देव त्या ठिकाणी म्हणजे कसा आहे, भक्तांच्या घरामध्ये आहे. देव भक्तांचे काम करतो, बाकी लोकांचे काम करणार नाही महाराज. देवाला भक्तांच्या घरामध्ये काम करावं वाटतं, पण भक्ती बी तसे राहावं लागतं. कारण त्या ठिकाणी कसं आहे, अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. ज्याच्यावरती रामरूप झाली त्याच्यापाशी देव आहे महाराज. कारण देव कृपाळू आहे, प्रेमाळू आहे. इटू माझा विठू
गोपाळाचा मेळा निवर्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. देव इतके परवाडा महाराज त्या ठिकाणी म्हणजे देवाला काय महाराज संतांना अंगावर घेऊन फिरणारे देव आहे. आज देव त्या ठिकाणी भक्तांच्या घरामध्ये काम करतो. कोणता देव काम केलाय? देव त्या ठिकाणी संतांच्या घरात आहे, बाकी लोकांच्या घरात नाही. उद्धवानी विचारले देवाला त्या ठिकाणी कामाला जाताना, देवा तुला कुठं हुडकू? देवाने म्हटले जिथं भगवान माझं नाव आहे ना, जे ते कीर्तन आहे प्रवचन आहे त्या ठिकाणी भजन आहे तिथे हुडकायला. कारण देव कीर्तनामध्ये आहे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. कारण त्या ठिकाणी नामदेवराय कीर्तन करीत असताना त्या ठिकाणी म्हणजे देवाला देवान राहिले महाराज. कारण त्या ठिकाणी म्हणजे देव नाचू लागले. कारण नाचत त्या ठिकाणी कुणाच्या बी लग्नात नाचणी. काही लोक त्या ठिकाणी लोकांचे डीजे लावण्याचे लोकांच्या लग्नात नाचतात. ते डीजेने लय हैराण करते महाराज. दोघं नवरा बायको होते, शेतावून आले महाराज त्या ठिकाणी पिढते डीजे मध्ये गेलं. त्या ठिकाणी रुग्ण होता कोणामध्ये रुग्णामध्ये कळचणी आताच्या लोकांना रुग्ण बी करणार. त्या ठिकाणी घेतला रुग्ण कुठे गेलतीस? नवरा बघाय गेलते म्हटली. मारले कमरमध्ये त्या ठिकाणी रुग्णानं ठणाना बोंबली. बाजूची म्हातारी आली त्या ठिकाणी, कावर मारलाय श्री गणपती? त्यानं म्हटलं हिला विचार. त्या ठिकाणी कावर मारले गंगू? नवरा बघाय गेलं तर मारलं म्हटलं. अनेक मारलं महाराज. वरात तिथला नवरा बघाय गेलते म्हणा. कारण नाचत महाराज नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावा. भगवंताच्या नगरीकडे नाचत जा. भजनामध्ये नाच, लोकांच्या देवकऱ्यामध्ये नाचून महाराज काही फायदा नाही. पाणी पितं नाचते, पाणी पितं नाचते. कारण देवाला आनंद वाटतो महाराज. वाट पाही उभा भेटीची आवड, कृपाळू तातड उठावे. देव भक्तांची वाट पाहतो महाराज आणि संतही देवाची वाट पाहतात. कारण त्या ठिकाणी कसं आहे, महिन्याचे वारकरी आज दशमी आहे, मला चंद्रभागेची स्नान होईल, भगवंताचं दर्शन होईल. कारण देवाचं दर्शन झालं ना, चंद्रभागेचे दर्शन झालं, चंद्रभागी स्नान झाली. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देवकोटी, अवघीच तीर्थ घडी एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. सगळ्या तीर्थामध्ये त्या ठिकाणी आंघोळ केल्यावर फळ आहे चंद्रभागेला पाहिल्यानंतर. भगवंताचं दर्शन झालं. आज फिटले माझे कोडे भौत दिवसाचे साखडे, तुका म्हणे त्यांचे पाहिल्या पाय, मग दुःख जाय सर्व माझे. भगवंताला पाहिलं, भगवंताचं दर्शन झालं, त्या ठिकाणी म्हणजे द्वारचं पारणं सुटलं ना. महाद्वारामध्ये द्वारशीला त्या ठिकाणी काला होतो महाराज. आणि त्या ठिकाणी म्हणजे पौर्णिमेला त्या ठिकाणी म्हणजे गोपाळपूरला काला होते.
महिन्याच्या वारकऱ्याला माहित आहे, त्या ठिकाणी उघड डुप्लिकेट माळ करायला माहित राही ना. काही त्या ठिकाणी औषधा पुणीला माळा घालायची, त्या ठिकाणी म्हणजे काळा झाला महाराज, वारकरी निघाले. कारण भगवंताच्या कळसाला पाहतात. तुका म्हणे मोक्षे देखलिया कळस तात्काळ हा नाश हंकाराचा. अरे तुकारामच्या जे कळसाला पाहिलं ना, हंकाराचा नाश होतो. त्या ठिकाणी म्हणजे एकटी बाजूला गेली, अनिवार्य दुखत महाराज. कन्या कन्या सासुराची राय, कन्या सासुराची कन्या सासुराशी जावे, महागे पर दोन्ही पावे, महागे पर दोन्ही पावे, महागे पर दोन्ही पावे. कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट सी सेवा, केव्हा भेट सी सेवा, केव्हा भेट सी सेवा. कैसे झाले माझ्या जीवा. कन्येला सासरला जात असताना बस स्टँड पत्र त्या ठिकाणी आई वडील भाऊ बहीण आले महाराज. दोघं पती पत्नी एका सीटवर बसला असताना पतीकडे लक्ष न जाताना तिनं बाहेर उभं त्या ठिकाणी बघती, खिडकीतून डोकावून पाहती. माझा भाऊ थांबला, माझी बहीण थांबली, माझी आई थांबली, माझे वडील थांबले. त्या ठिकाणी दिशापत्र बघती ना, तसलं दुःख त्या ठिकाणी म्हणजे संतांना होतं महाराज. काही आईची दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा तसे. त्या ठिकाणी तसली दशा यावं महाराज. कारण या दशा येण्याकरता संतांची संगत करा महाराज. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते गवाई. कारण त्या ठिकाणी संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा शिरपती येणे पंथी. संतांची संगत करा महाराज. एक क्षण जर संतांची संगत घडली ना, तुमचा जन्म मरणाचा खंड दूर होणार आहे महाराज. तुमचा जन्माला आला तर सार्थक दूर होणार आहे. विश्वामित्राच्या घरला वशिष्ठ आले, आदर सत्कार झाला महाराज. संतांचे घरा तोची दिवाळी दसरा पोळ्या खायची नाही. आज तुमच्या गावामध्ये साक्षात पंढरपूर आहे, त्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये अयोध्या आहे, तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी म्हणजे सगळे तीर्थ येतात. कारण ज्या ठिकाणी संत आहे, ज्या ठिकाणी म्हणजे भजन आहे, ज्या ठिकाणी काय म्हणजे तिथं त्या ठिकाणी म्हणजे देव आहे, तिथं तीर्थ आहेत महाराज. आज त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा आदर सत्कार केले महाराज. संतांचा आदर सत्कार करावा. संत आपल्या घराला तर त्या ठिकाणी भाग्य म्हणा. संताला त्या ठिकाणी एक सिद्ध रानगाठोना कोटी कुळाचा उद्धार आहे. सांगायला टेकणे महाराज 9 ते 11 आहे. आपलं बाहेर रास्ता पेटले सांगतो त्याचा 12 का वाजता कधी नाही किती. कारण त्या ठिकाणी म्हणजे कसा महाराज, संतांची संगत त्या ठिकाणी एक जर काय म्हटलं संत घरला घेऊन जावं सकाळपर्यंत. आपली बायको तर त्या ठिकाणी ताब्यात असेल तर नेवावं संताला. बायको जर रागीट असते नेवली चहा पाजू फटत पाजू. चला महाराज आमच्या घरला घेऊन गेलं.
बाईच्या ढेंगातून त्या ठिकाणी आपल्या कानात तर सांगा का बाईच्या महाराजला घेऊन आला त्या कर म्हणून. बाहेरून त्या ठिकाणी म्हटलं अगं त्या कर. बाहेर मधून बाई आली महाराज तुम्हाला महाराजला हाय अक्कल हा का झालं का अरे साखरपत्ती आहे का साखरपत्ती आता आणतो भीमच्या दुकानला जाऊन इथं का दुकान अगं तू त्या ठिकाणी ते साखरपत्ती आणायला गेलं महाराज हिनं त्या महाराजापाशी गेली कशाला आला महाराज मुसळानं मारतो डोळ्यातून मिळतो घरी मावशी आता कसं करू मी आमच्या घरात 2 रोजी तिकडून सुटा धोतर वरे खैंतीला महाराज जेव्हा पळलं त्यानं आलं महाराज कुठे गेले कशाला आणला ते हैदरा महाराजाला मिळतो मुसळ मागत मग याचीच त्या ठिकाणी 50 रुपयाला मुसळायचा हातामध्ये मिरचूचे वाट घेतलं महाराज मुसळ घेतलं लागलं महाराज थांबा 50ची होती 100ची वाढली स्पीड असं करायचं नाही महाराज विश्वामित्राच्या घरला वशिष्ठ मुनी आले त्या ठिकाणी वशिष्ठाचा आदर सत्कार झाला वशिष्ठ मुनीचा त्या ठिकाणी सोत्याने पूजा झाली घालो संतासी आसन पूजा करी काया वाच्या म्हण कारण संतांना आसन घाला बाबा संतांची पूजा कायेनं वाच्यानं मनानं करा त्या ठिकाणी संतांचा आदर सत्कार झाला पंचपक्वानाचं भोजन श्री बालाजीचं श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बालुशाही ला म्हणजे लाडू जी म्हणजे जिल्ह्याला श्री बालाजीचं जेवण होतात उगा ऐकायचं त्या ठिकाणी भोजन झालं महाराज त्या ठिकाणी दक्षिणा म्हणून त्या ठिकाणी 1000 वर्षाचा तप देऊन टाकले नीट आहे का संतांची संगती म्हणजे किती फळ आहे त्या ठिकाणी म्हणजे विश्वामित्र गेले त्या ठिकाणी वशिष्ठाला दिले वशिष्ठ गेले निघून विश्वामित्र काही दिवसाच्या बाद त्या ठिकाणी म्हणजे वशिष्ठाच्या घराला गेले त्या ठिकाणी त्यांचाही तशा प्रकारचा आदर सत्कार झाला त्यांनाही त्या ठिकाणी म्हणजे भोजन झालं आणि दक्षिणा म्हणून त्या ठिकाणी एक क्षण संतांची संगत दिलं त्या ठिकाणी पाणी सोडा महाराज वशिष्ठानं विश्वामित्र पहिलेच रागीत महाराज त्यांना म्हटलं अरे 1000 वर्षात तप दिलो मी ती काय देतो तुम्ही त्या ठिकाणी एक क्षण संतांची संगत दोघं गेले महाराज ब्रह्मदेवाकडे विचारले ब्रह्मदेवा त्या ठिकाणी 1000 वर्षात तप दिलो त्याने एक क्षण संतांची संगतचं तप दिलंय त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हटलं मला करणा नानक तिळाला मुंद हो गई विष्णूकडे गेले महाराज विष्णूला विचारले विष्णू म्हटलं महादेवाकडे जावा महादेवाला म्हटलं मलाही समजना शेषाकडे जावा शेषाकडे गेले महाराज शेषाला विचारले शेषाला म्हटले त्या ठिकाणी एक क्षण त्या ठिकाणी म्हणजे त्यानं त्या ठिकाणी म्हणजे एक क्षण संतांची संगत दिलं त्या ठिकाणी फळ दिला मला मी 1000 वर्षाचं तपाचं फळ दिलो शेषानं म्हटलं त्या ठिकाणी माझ्या डोसक्यावर कर्तव्य आहे त्या ठिकाणी विश्वामित्राला म्हटलं तू 1000 वर्षाचं फळ सोड पाणी सोड नगर कर्तव्य आदर झालं की बोलतो मला बोलाय ना 1000 वर्षाचं तपाचं पाणी सोड महाराज कर्तव्य हन्ना गेली वशिष्ठानं त्या ठिकाणी एक क्षण त्या ठिकाणी संतांची संगत त्या ठिकाणी घडली पाणी सोडल्यानंतर कर्तव्य आदर झाली शेषानं म्हटलं कळालं का सांगू दक्षिण घडता संतांचे संगाती दक्षिण घडता संतांचे झाली मुक्ती त्या ठिकाणी पापाचा नाश होतो महाराज कारण संतांच्या जपामुळे संतांच्या नामामुळे त्या ठिकाणी सगळं पाप ताप जाय उठावटी झाली या भेटी हरिदासाची त्या ठिकाणी संतांची भेट झाली ना सगळं सर्वस्व पाप नाश होतो महाराज म्हणून त्या ठिकाणी संतांचं नाव ठेवा पोरावरचं आता नावली आलं झाल्यात एक बाई माझ्यापाशी 95 आली महाराज लेकरूला 36 करलंय नाव सांगा म्हटलं मी तिला म्हटलं कुरंच्या
मी म्हटलो कुरंच्या जर हनुमंतराय त्या ठिकाणी सीताशुद्धी करण्याकरता जाताना त्या ठिकाणी ते कुरंच्या राक्षसी नव्हती, त्याला त्या ठिकाणी आडवा होती. हे का तुला मावशी काय की आमची सुरसुल्या नव्हती. अनेक वयाने महाराज त्या ठिकाणी महाराज आमच्या पोरीचं लगीन होणार गेलं पंचांग बघा काय नाव सांग म्हणतो. त्या ठिकाणी तिने वेगळंच नाव सांगितलं महाराज. त्या ठिकाणी पडलंकीची राणी कोण आहे हा रामायणामध्ये कथा आहे महाराज. त्या ठिकाणी राजा रावणाच्या बहिणीचं नाव सांगितलं तिने. हा स्वरूप नका नाही पडलंकीची त्या राणी होती महाराज तिने. कारण त्या ठिकाणी म्हटलं मावशी ती राक्षसी नाही नाव ठेवा महाराज. कारण आजा मेळा पापराशी नामे नेले वैकुंठाशी. कारण आजा मेळा पापी होता महाराज. त्याच्या घरला संत मंडळी आली. त्या ठिकाणी म्हणते त्या ठिकाणी म्हणजे महाराज तुम्ही माळ घालून घ्या. त्याला म्हटलं माळ घालणार नाही मी. अरे त्या ठिकाणी नाव माळ घालून घेणार तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलगा होणार आहे. तुमची त्या ठिकाणी म्हणजे मुली माऊली त्या ठिकाणी प्रस्तुत झाली ना तुमची पत्नी त्या ठिकाणी म्हणजे मुलाचं नाव नारायण ठेवा. तेवढं गोष्ट ऐकलं महाराज. त्या ठिकाणी मुलाचं नाव नारायण ठेवलं. महाराजाला ते बाहेर गेलं त्या ठिकाणी महाराजाला नारायण म्हटलं महाराज. तिथं देवदूत आले ते यमदूत आले महाराज. त्या ठिकाणी यमदूत म्हटले तुम्ही कशाला आले गिराईक आमची आहे. त्याने म्हटले त्या ठिकाणी हे आमची आहे एक बार देवाचं नाव घेतले. अरे जे त्या यमदूत म्हटले बॅलटच्या बॅलट दारू पिले हे आमची गिराईक आहे. नाही नाही त्या ठिकाणी आमची गिराईक आहे. एक बार देवाचं नाव घेतलं वैकुंठात जागा नाही महाराज. आजा मेळा पापराशी नामे नेले वैकुंठाशी. कारण देवाचं नाव घ्या महाराज. जे पोराचं नाव देवाचं ठेवा. ज्ञानेश्वर महाराज ठेवा तुकाराम महाराज ठेवा एकनाथ महाराज सावतामाळी गोरबा काका धनाबाई मीराबाई सगळे त्या ठिकाणी ठेवा महाराज. कारण त्या ठिकाणी आपल्या वाचेला शुद्धता येते महाराज. कारण संतांचं नाव घेतो ना पाप ताप जाई उठावटी झाली या भेटी हरिदासाची. सगळं पाप ताप सगळं निघून जातं महाराज. कारण त्या ठिकाणी संतांच्या घरामध्ये त्या ठिकाणी वैरवर्य नाही. संतांच्या घरात द्वेष नाही. संतांच्या घरात पाप नाही. संतांच्या घरात त्या ठिकाणी कुण्या प्रकारचा क्रोध नाही. भगवान शंकर पहिला वैष्णव आहे. सगळे त्या ठिकाणी 33 कोटी देव गण गंधर्व एक किन्नर मानव 88,000 ऋषी येतात महाराज. वाळवंटापासून दररोज त्या ठिकाणी म्हणजे 33 कोटी देव गण गंधर्व 100 किन्नर 88,000 ऋषी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे मांदी पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रियाती भावे वाढती रुक्माईचा पती तिरसोड मृग घेऊन आला गिरजेचा कांत पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रियाती. महाराज 33 कोटी देव तर येतात त्यांचे बायका सह कुटुंब सहपरिवार. पहिला वैष्णव भगवान शंकर आहे. आदिनाथो मा मच्छिंद्राला जळे सहस्रश्मी मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षेवळला घैली पट्टी. एक सांगून जातो नीट आहे का. महादेव पार्वती त्या ठिकाणी पार्वतीचं वाहन त्या ठिकाणी सिंह आहे. महादेवाचं वाहन त्या ठिकाणी नंदी आहे. दोघांचं वैवरण आहे का नाही.
नंदी त्या ठिकाणी सिंह एका जागी ठेवतात, एका जागी बसतात. कारण महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प आहे, गणपतीचं त्या ठिकाणी वाहन उंदीर आहे. उंदीर आणि त्या ठिकाणी म्हणजे सर्प एका जागी ठेवतात. वैरवर्ग आहे का? संतापशी वैरवर्ग नाही महाराज. कार्तिक स्वामीचं वाहन त्या ठिकाणी म्हणजे काय? मोर आहे, मोर. त्या ठिकाणी मोराचं सर्पाचं वैवर्ग आहे. सर्प आणि मोर एका जागी ठेवतात. म्हणून संतांची संगत करा महाराज, आपल्या ध्येयाच्या सडविकाराचा नाश होतो. कारण संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी ध्येयाला लागतं, त्या ठिकाणी म्हणजे सार्थक होतं महाराज. दुर्जनाच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी ध्येयाचा नाश होतो महाराज. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो खनी. तोची मोला पावे धरा, तोची मोला पावे धरा, तोची मोला पावे धरा, तोची मोला वाचे मारिता जो घनी, करणीचा होय तुरा, तोची मोल ओळखे खरा. महाराज त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक मोला समानचा हिरा आहे. झालं भजन करतो, झाला आता 11 वाजूला 10:30 मध्याला हलाय ना. कावर म्हणजे कसं आहे, एक माणूस एका दिवशीला पेंडखजूर घेतलं, त्या पेंडखजुरा करेट घेतलं, त्याला भोंगा चिटकले. भोंग्या सहित झोपून दिलं, ते खात आलं एकच खारी भोंग्याचा नंबर लागलं. दोन्ही दाताच्या मध्ये सापडलं भोंगा, त्या ठिकाणी चिव चाव करलं. खाणारा म्हटलं चावून करो चिवून करो, तोरणी सपडे म्हटलं. तसं तुम्हाला बाजूला झालंय ना मा. काय का होणार त्या ठिकाणी कसं आहे, आता तर 10:30 वाजल्या बाहेर पेटले आणि पाणी तापा उशीर आहे. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, करणीचा होय तुरा, तोची मोल वळके खरा. हा प्रत्येक मला समानता हिरा त्या ठिकाणी घनातून आज त्या म्हणजे ऐरणातून घनानं मारा फुटणार नाही. अरे त्या ढेकणाला त्या म्हणजे हिऱ्याला ढेकणाचा रगतावा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगू लागे. ढेकणाच्या संगे त्या ठिकाणी हिरा भंगून जातो महाराज. ढेकण दुर्जन आहे, हिऱ्यासारखं शरीर आहे. संतांची संगत करा. काय देऊ याशी वाहे उदर आहे, ठेवितो हा पाय जीव थोडा. संतांना काही देऊ शकणार नाही महाराज. त्या ठिकाणी म्हणजे संतांचे अनंत उपकार आहे. आपल्याला मारी दाखवून गेले, आम्हाला पंढरी माहित नव्हती महाराज. जंबो या दीपा
जम्बूद्वीप म्हणजे भारत देश. भारत देशामध्ये पंढरपूर नावाचं गाव महाराज. जम्बू या द्वीपामाझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर जे का विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया टाया काही भोजन मागाया. कारण विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लावगा. कारण जम्बूद्वीप म्हणजे भारत देश. भारत देशामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे महाराज. पंढरीची वारी करा. कारण पंढरीची दारे आल्यानो संसारा जिनाचा सोयरा पांडुरंग. काही लोक म्हणतील त्या ठिकाणी म्हातारे झालो आता तरी पुढे आजची उपदेश नका करुणा आयुष्याचा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. करावी तातडी परमार्थाची. कारण तातडीनं परमार्थ करा महाराज. तातडीनं भजन करा. आपलं भजन म्हणजे कोल्हापुरी कडी असलेली आहे. टाळ असं वाजवायचं नाही. उडून वाजवा टाळ. कारण कसं आहे महाराज कोल्हापुरी कडीचे फुरका मारा. तुम्ही त्या ठिकाणी हिळबट वशात जाय ना. भजन करायचं नाचून भजन करा महाराज. कारण त्या ठिकाणी जम्बूद्वीप पंढरपूरला जा महाराज. आल्या झाल्यानंतर गळ्यात तुळशीची माळ घाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशीची माळ घाल आणि पंढरीची वारी कर. तो आहे अधिकारी मोक्षाचा. कारण त्या ठिकाणी म्हणजे काय देऊ याशी वाजे उदर आहे. ठेवी तो हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करुणी साया कविती. तुका माने वाचे धनो एकादीते. तुका माने वाचे धनो एकादीते.
Thank you.
Yeah.
11 वाजता 15 मिनिटे महाराज 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी एक सांगून जातो सकाळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे भजनकारी एवढं मोठ्यानं भजन केले महाराज बसणारे त्या ठिकाणी टाळी वाजणे आम्ही गणपती बसवत होता गणपती सगळ्या गावात गणपती बसतात भाट केलं तर आपल्या मोठे गणपती बसतात सगळं शेप अंगूर त्या ठिकाणी सगळं घेऊन देतो आम्ही घेऊन जायला त्या ठिकाणी गणपती बसले की त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे सगळं त्या हातावर ह्या हातावर त्या हातावर ठुलं का नाही आरती झाली की घ्यायला बघतात ते पोरं आमच्या राहू दे महाराज उद्या घेऊन जातात मग उद्या राहत नाही आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी सगळे पोरं निघून जातात महाराज निघून जाते जाताना आडवं पत्तर लावतात पत्तर लावलं की 12 ते 2 वाजता कुत्रे येतात कुत्रे उडी जाप मारलं की ते केळी खात्यात शेप खात्यात अंगूर खात्यात गणपती काही म्हणणार त्या ठिकाणी तुम्हाला एवढं मोठं आज करा तुम्ही महेशाच्या मूर्ती भगवान शंकरासारख्या महाराज हातानं टाळी मुखानं त्या ठिकाणी नाव घ्या त्या ठिकाणी जर नाव घेतलं तर कीर्तन सुटणार तर सुटणार नाही कारण त्या ठिकाणी कसं आहे महाराज भगवंताचं नाव मंगलमय महाराज अनेक लोक तरले आणि तरतील भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा महाराज देवाचं नाव घ्या जन्माला आल्याचं सार्थक आहे जाताना देवाचं नाव घ्या बसताना देवाचं नाव घ्या काढताना देवाचं नाव घ्या त्या ठिकाणी भाकरी करताना देवाचं नाव घ्या भाजी करताना देवाचं नाव घ्या कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले एवढं पुन्हा महाराज भजन करण्याकरता त्या ठिकाणी कसं आहे काही लोक झोपी चालत एवढं मोठं लाडीस्पीकर आहे महाराज 3 रोज कानात आहे ना एवढं मोठं त्या ठिकाणी आवाज आहे त्या ठिकाणी झोपीला त्या ठिकाणी राजीनामा द्या कारण झोप सगळ्यात खतरनाक आहे एका गावाला कीर्तनाला घेतो पुढीवर झोपी चालल्या महागडी चालली आहे झोपी महागडी बाई पुढ्या तिच्या बाईचं झोप त्या ठिकाणी थोडं धरून ओढली आहे आसकावडीचे किल्ली लावले पण बघले म्हणतील भानगड असे महाराज भगवंताचं नाव घ्या त्या ठिकाणी तुका म्हणे वच्चे धेनुयाच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीती तुकाराम महाराज म्हणतो महाराज त्या ठिकाणी वासराची उपमा दिली गायची वासराची उपमा दिली महाराज कारण एका कोट्यामध्ये गायचं वासरू आहे एका कोट्यामध्ये बाईचं लेकरू आहे नीट आहे का कोट्याला जाळ लागलं त्या ठिकाणी बाई म्हणाली माझ्या लेकरला काढा गाय बघितली जरूर महाराज त्या ठिकाणी पळत गेली आणि त्या ठिकाणी म्हणजे डोसत्या वासराला आणि शिंगानं त्या ठिकाणी जावं तोडून बाहेर आणली कारण त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या संतांना त्या ठिकाणी गायची उपमा दिली महाराज तुका म्हणे वच्चे धेनुयाच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीती कारण त्या ठिकाणी संत आम्हाला सांभाळतात देव सांभाळतात त्या ठिकाणी देव दुरावणार नाही महाराज देव त्या ठिकाणी अनेक लोकांचे कामं केलं कबीर दासाची त्या ठिकाणी आई मरून गेली नीट आहे का डोळे उघडा महाराज त्या ठिकाणी म्हणजे व्यक्त असताना सगळे मुसलमान म्हणते महाराज वो हिंदू भी रहता है उसकी अम्मा का दप्पन पहिले उठाना त्या ठिकाणी श्रीराम जयराम राम भक्त होता महाराज कबीरदास राम भक्त होती देवाला चिंता वाटते महाराज देवाने त्या ठिकाणी त्यांचे पूर्वज जे त्यांना सगळे खाली आले
डोलीमध्ये घाटले चालीवरात आल विदाये सगळे कुठले मुसलमान, अरे कौन जा रहे देखो, बाहेरून बघितलं महाराज, अरे हमारा दादा आहे, हमारी दादी आहे, हमारे त्या ठिकाणी म्हणजे भाई आहे, हमारी त्या भान आहे. सगळे म्हणजे महाराज देव दुरावणार नाही. कारण भगवंताचं भजन त्या ठिकाणी कळकळीनं करा. कारण देव त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आहे. देव त्यांचं काम करतो, दुसऱ्याचे काम करणार महाराज. कारण त्या ठिकाणी म्हणजे नाथांच्या घरामध्ये 36 वर्ष सेवा केली देवानी. त्या ठिकाणी म्हणजे 12 वर्ष पाणी आणले, 12 वर्ष गंध काढून दिले, 12 वर्ष भजन केले महाराज. घासितो नाता घरी चंदन अभिर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. देव नाथांच्या घरामध्ये भजन केले महाराज. देव त्या ठिकाणी नीच काम केला. चोकोबाची बहीण झाला शाडरंग पाणी, दार उघडा वहिनी हाका मारी. चोकोबा रावच्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी सोयराबाई. त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस झाले त्या ठिकाणी आपल्या पतीला म्हणते त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी म्हणजे मालक मला 9 महिने 9 दिवस झाले मला व्याता होतोय, तुमच्या बहिणीला त्या ठिकाणी बोलवा ना. वारकऱ्याचे जाता महाराज संतांच्या त्या ठिकाणी मुखामध्ये सारखं भजन राहतं. भजन जिजाबाईच्या घरला त्या ठिकाणी तुकाराम महाराजच्या घरला तुकोबारायचे नेवले आले. त्या ठिकाणी भावाच्या त्या ठिकाणी प्रेमामध्ये कन्यामध्ये मीठ घाटणी. त्या ठिकाणी दोघाला जेव्हा वाढली महाराज, वाढल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे तुकाराम महाराज खाल्ले गट्ट गट्ट गट्ट. त्या ठिकाणी त्यांच्या भावाला जायला गेलं, त्यांच्या घरामध्ये बीपी शुगर असलं, त्यांनी चाकीत मागीत खाल्ले महाराज. त्यांचं जेवण झालं, जिजाबा बसली महाराज जेवायला. एक घास खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी म्हटले महाराज तुम्हाला काही कळतंय का, माझा भाऊ आला म्हणून त्या ठिकाणी माझ्या भावाच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी मीठ घाली, तुम्ही तर सांगाव का. तुकाराम महाराज म्हणते जिजे माझी मज झाली अनावर वाच्या छंदया नामाचा लागलासी. मला तिखट कळणार नाही, मला आंबट कळणार नाही, मला खरट कळणार नाही. त्या ठिकाणी म्हणजे संतांच्या मुखामध्ये भजन आहे, संतांच्या डोळ्यासमोर देव आहे. त्या ठिकाणी म्हणजे चोकवारा गेले महाराज. त्या ठिकाणी एका झाडाखाली बसले, भगवंताचं नाव घेत असताना त्याला लागली समाधी. लागली समाधी कोण ध्या सांभाळी. तुकाराम त्यामध्ये देवाला वाटलं त्या ठिकाणी माझं भजन करीत आहे. त्यांच्या त्या ठिकाणी म्हणजे पत्नीचं त्या ठिकाणी व्याता होऊ लागले, आणि देव त्या ठिकाणी चोकोबाराच्या बहिणीचं रूप धारण केले, आणि धारण करून चोकोबाची बहीण झाला शाढंग पाणी, दार उघडा वहिनी हाका मारी. दार उघडा माय त्या ठिकाणी उघडले महाराज. आलो वहिनी, आनंद झालं. 9 महिने 9 दिवस जाते त्या ठिकाणी म्हणजे मुलगा झाला, आणि 12 दिवसानंतर त्या ठिकाणी जेवणानं म्हणजे त्यांचं पाळणा घातले. त्याचं नाव कर्ममेळा फेडे कर्ममेळा. तिकडे महाराजाला समाधी उत्थान झाली. त्या ठिकाणी म्हणजे उत्थान झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी माझ्या पत्नीचं कसं झालं, आले महाराज जेव्हा म्हटले त्या ठिकाणी मी आता चलते बहीण रूपामध्ये. त्या ठिकाणी चोखोबाराची पत्नी म्हणजे तुम्हाला काकण नाही, चोळी नाही. 12 दिवस त्या ठिकाणी म्हणजे माझं बाळातपण केलं, माझी म्हैस दूध देना म्हटली. 12 दिवस तिने आता घेतली. गेले निघून महाराज चोखोबारा आले, आत्ताच गेली तुमची बहीण. चोखोबारा अंतर्ज्ञानानं पाहिले, देवानं माझ्या पत्नीचं बाळात्म केला. घळघळ रडे महाराज. कारण त्या ठिकाणी देव दुरावणार नाही. भगवंताचं नाव घ्या, संतांचं नाव घ्या. कारण त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे, संतांच्या नावामध्ये त्या ठिकाणी वाच्य शुद्ध होतो, देवाच्या नामामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आयुष्य वाढतं. आणि कारण त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे, संतांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती होती. संत संगती देवी चरण सेवा,
संगती देही मद देवा. कारण त्या ठिकाणी संतांची संगत दे बाबा. त्या ठिकाणी म्हणजे बाकीची संगत नको. कारण दुसऱ्याच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे आपणाला त्या ठिकाणी कुण्या प्रकाराचं पुण्य घडणार नाही. संतांच्या संगतीमध्ये प्रेम आहे. संतांच्या संगतीमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळाला ना त्या ठिकाणी जन्म मरणाचं खंडन होतं. त्या ठिकाणी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापी. हाका वरे करून वाजवा महाराज. तुकाराम तुकाराम तुकाराम
Bye.
सेविता पाये जीव थोड़ा जीव थोड़ा सेविता पाये सेविता पाई जीव थोड़ा जीव थोड़ा सेवा संपली घरली सेवा पंढरी
ठेविता पाये जीव थोडा देव थोडा ठेविता पाये ठेविता पायी जीव थोडा सेवा संपली घडली सेवा पंढरी